नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर युवराज पवार, सहाय्यक प्राध्यापक श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली. मागील व्हिडिओमध्ये आपण ज्ञानरचनावादाचा अर्थ, ज्ञानरचनावादाची तत्वे, ज्ञानरचनावादाचे पुरस्कर्ते व वर्तनवाद आणि ज्ञानरचनावादामधला फरक पाहिला. आज आपण ज्ञानरचनावादाचे प्रकार, ज्ञानरचनावादी शिक्षकाची भूमिका व मूल्यमापन प्रक्रिया याविषयी माहिती पाहणार आहोत. बर्निंग यांनी ज्ञानरचनावादाचे 3 प्रकार सांगितले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे बोधात्मक ज्ञानरचनावाद. त्याला आपण कॉग्निटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिझम असं म्हणतो. हा प्रकार माहिती प्रक्रियाकरण आणि बौद्धिक प्रक्रियेचे घटक यांच्याशी संबंधित आहे. ज्ञान मिळवणे ही एक अनुकलनक्षम प्रक्रिया आहे आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विचार प्रक्रियेवरती अवलंबून असते. ज्ञानरचनावादाचा हा प्रकार जीन पियाजेंच्या बोधात्मक विकासाच्या उत्पत्तीवर आधारित असून त्यामध्ये त्यांनी बालकाच्या बोधात्मक विकासाच्या 4 अवस्था मांडलेल्या आहेत. एक म्हणजे इंद्रिय अवस्था 18व्या महिन्यापर्यंत, दुसरी अवस्था तर्कपूर्व अवस्था 2 ते 6 वर्षापर्यंत, तिसरी अवस्था मूर्त तर्कावस्था 7 ते 10 वर्षापर्यंत व चौथी अवस्था औपचारिक तर्कावस्था 11 वर्षांच्या पुढे. वरील वाढीच्या विशिष्ट अवस्थांमध्ये क्रमाक्रमाने प्राप्त झालेल्या बौद्धिक क्षमतानुसार मूल भोवतालच्या जगाचा अर्थ लावत असते आणि त्यानुसार संबंधित वस्तू, प्राणी आणि माणसे यांना ते प्रतिसाद देत असते. याला उत्तर म्हणून मिळणारा प्रतिसाद आनंददायक अथवा त्रासदायक असतो. या अनुभवानुरूप मुलाच्या मनात एक बोधात्मक रचना अर्थात कॉग्निटिव्ह स्ट्रक्चर तयार होते. व्यक्तिपरत्वे अनुभव भिन्न असल्यामुळे तयार होणाऱ्या बोधात्मक रचनाही भिन्न असतात. सर्वांनीच पियाजेंच्या उत्पत्तीला मान्यता दिली नाही. काही जणांनी तिच्यातील कमतरताही दाखवल्या. मार्गारेट मीड सारख्या मानववंशशास्त्रज्ञांनी सांस्कृतिक फरकामुळे विविध मानवी समाजात मुलांच्या विकसनावर आणि त्यामुळे वर्तनावर होणारा परिणाम लक्षात आणून दिला. तर समाजशास्त्रज्ञांनी आई, वडील, भावंडे, मित्र, शिक्षक, समाज यांच्याशी होणाऱ्या आंतरक्रियांची दखल पियाजेंनी घेतली नाही अशी टीका त्यांच्यावर केली. म्हणून पियाजेंच्या ज्ञानरचनावादाला वैयक्तिक अथवा बोधात्मक ज्ञानरचनावाद असे नाव मिळाले. ज्ञानरचनावादाचा दुसरा प्रकार आहे सामाजिक ज्ञानरचनावाद, सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम. रशियन मानसशास्त्रज्ञ लेव वायगॉट्स्की यांनी मुलांचे विचार आणि भाषा यांच्या संबंधातील विकासाची उत्पत्ती मांडली. यामध्ये त्यांनी मुलांचा विकास कसा होतो हे अभ्यासताना चिंपांझी आणि मानवी मुले यांच्या विकासातील फरक त्यांच्या लक्षात आणले. मुलांच्या विकासात विचार प्रक्रिया व भाषा यांचा फार मोठा वाटा आहे. पुढे त्यांच्या असेही लक्षात आले की बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियांचाही फार मोठा वाटा असतो. या आंतरक्रिया जशा कृतीतून घडतात तशा संभाषणातूनही घडतात. ज्ञान मिळवण्याची सुरुवात इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या संवेदनातून होत असली तरी इतरांशी होणाऱ्या भाषिक आंतरक्रियातून संवेदनांचे अवबोधात व अवबोधांचे संबोधात रूपांतर होत असते. नंतर त्यावर मानसिक प्रक्रिया घडत असतात. म्हणजे ज्या गटाबरोबर अंतक्रिया होते, संवाद होतो, त्या गटात प्रथम ज्ञाननिर्मिती घडते आणि नंतर व्यक्तीच्या मनात संवाद होतो आणि मग तिथे ज्ञाननिर्मिती घडते. लेव वायगॉट्स्की यांनी ज्ञाननिर्मिती घडताना शिकणाऱ्याच्या, इतरांबरोबरच्या तसेच स्वतःच्या मनाशी होणाऱ्या प्रतिक्रियांना दिलेले महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या ज्ञानरचनावादाला सामाजिक ज्ञानरचनावाद असे म्हणतात. त्याचबरोबर प्रवाट व फ्लोडन यांच्या मतानुसार ज्ञान हे सामाजिक अंतरक्रियेमधून मिळते. यासाठी भाषेच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण होते. ज्ञानरचनावादाचा हा प्रकार म्हणजे बौद्धिक ज्ञानरचनावाद व मूलगामी ज्ञानरचनावाद यांचा केंद्रबिंदू आहे. ज्ञानरचनावादाचा तिसरा प्रकार मूलगामी ज्ञानरचनावाद अर्थात रॅडिकल कन्स्ट्रक्टिव्हिझम असा आहे. यामध्ये ग्लॅसरफेल्ड हे मूलगामी ज्ञानरचनावादाचे पुरस्कर्ते मानले जातात. त्यांच्या मते ज्ञान म्हणजे मानवी मेंदूची स्वसंघटनात्मक बौद्धिक प्रक्रिया होय. ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया स्वनियंत्रित असून ज्ञानाचे संकलन करण्याऐवजी ज्ञानाची रचना केली जाते. ज्ञान हे वस्तुनिष्ठ नसून
ते जाणून घेणाऱ्याच्या संरचनेवर आधारित असते. मूलगामी ज्ञानरचनावादानुसार अर्थ प्रत्येकाच्या मनामध्ये अस्तित्वात असतो, त्याचे संक्रमण होऊ शकत नाही. अर्थ किंवा आकलन अनुभवामुळे मोजक्या शब्दात मांडता येते व आवश्यकतेनुसार त्यात सुधारणा करता येतात. हे झाले ज्ञानरचनावादाचे बर्निंगनी सांगितलेले 3 प्रकार. आता आपण ज्ञानरचनावादानुसार शिक्षकाची भूमिका समजावून घेऊ. ज्ञानरचनावादानुसार अध्ययन प्रक्रिया वर्गामध्ये घडून यायची असेल तर प्रथम ज्ञानरचनावादाची गृहीतके व तत्वे आत्मसात केलेला रचनावादी शिक्षक तयार होणे गरजेचे आहे. मुळात वर्तनवादी विचारसरणीचा पगडा शालेय शिक्षकांवर इतका आहे की वर्गातील त्या भूमिकेतून बाहेर पडण्यास शिक्षक तयार नाहीत. ज्ञानरचनावादानुसार विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणालीचा स्वीकार करण्यासाठी प्रथम शिक्षकाला आपली भूमिका पुढीलप्रमाणे सांगता येईल. ज्ञानरचनावादी शिक्षकाने पाठाच्या पूर्वी वर्गात काय करायचे आहे याची तयारी केलेली असते. साहित्य निर्मिती आणि मुलांनी स्वतःच शिकण्याची संधी निर्माण करण्याचा प्रयत्न यामध्ये स्पष्टपणे दिसतो. जो आशय संकल्पना शिकायची आहे त्याची विविध संदर्भातील विविध रूपे कोणती ती निश्चित करतो. मुलांचा वयोगट आणि भावविश्वाशी संबंधित आणि परिचयातील रूपांची निवड शिक्षक करतो व ती मुलांसमोर येण्याची व्यवस्था करतो. मुलांना अध्ययनामध्ये पुढाकार घेण्याजोगी परिस्थिती तो निर्माण करत असतो. मुलं तर्क करतील अशी परिस्थिती निर्माण करतो. मुलांची अध्ययनाबाबतची स्वायत्तता स्वीकारतो, त्यांना उत्तेजन देतो. मुलांना शिकवल्या जाणाऱ्या घटकाबाबत त्याचं पूर्वज्ञान पूर्वानुभव काय आहेत याची खात्री करून घेतो. जो आशय अथवा संकल्पना शिकवायची आहे त्याबाबत मुलांची समजूत काय आहे हे प्रथम समजून घेतो. मुलांना चौकस विचार करायला प्रवृत्त करतो, तसेच मुक्त प्रश्न विचारतो. मुलांना एकमेकांना प्रश्न विचारायला उत्तेजना देतो. प्रश्न विचारल्यावर मुलांना विचार करायला वेळ देतात. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकाचा साधन म्हणून व्यापक वापर करतो. मुलांना वर्गात गटात काम करण्याची संधी देतो. गटातील मुलांमध्ये आंतरक्रिया व्हाव्यात, एकमेकात सल्लामसलत व्हावी म्हणून त्यांना सतत प्रोत्साहन देतो. शिक्षक वर्गात कमी बोलतात व विद्यार्थ्यांना जास्त बोलू देतात. वर्गात मुलांना आवश्यक तितकं सहकार्य करतात. अशा प्रकारे ज्ञानरचनावादानुसार शिक्षकाला वर्गात सुविधादात्याची भूमिका पार पाडावी लागते. विद्यार्थ्याला केवळ चमच्याने भरवण्यापेक्षा त्याचा मार्गदर्शक, सल्लागार, प्रेरणास्त्रोत या विविध भूमिका त्याला पार पाडाव्या लागतात. विद्यार्थी स्वतः शिकतील, स्वतः ज्ञानाची निर्मिती करतील यासाठी अध्ययनास पोषक वातावरणाची निर्मिती शिक्षकाला करावी लागते. जशी ज्ञानरचनावादानुसार शिक्षकाची भूमिका बदलत जाते तसे ज्ञानरचनावादानुसार मूल्यमापन प्रक्रियेतही बदल होतो. याबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. मूल्यमापनाची तत्वे, गरज व पूर्वतयारी या बाबतीत वर्तनवादी म्हणजे पारंपरिक आणि ज्ञानरचनावादी अध्ययनात फारसा फरक पडत नसला तरी कशाचे मूल्यमापन करायचे या बाबतीत मात्र तफावत नक्कीच आहे. पारंपरिक पद्धतीने मूल्यमापन करताना अध्ययन प्रक्रियेकडे लक्ष न ठेवता फलिताकडे लक्ष दिले जाते. या संदर्भात बेडनार यांनी असं म्हटलं होतं की यामध्ये प्रोडक्ट महत्त्वाचं नसून प्रोसेस महत्त्वाची आहे. ज्ञानरचनावादी मूल्यमापनामध्ये अध्ययन फलितापेक्षा अध्ययन प्रक्रियेला महत्त्व दिल्याचे दिसून येते. ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्ययन झालेल्या वर्गासाठी शिक्षकांनी मूल्यमापन करताना पुढील बाबींचा प्राधान्याने विचार करायला हवा. मुलांच्याकडे स्वतः शिकण्याची क्षमता निर्माण झाली का, किती जणात व किती प्रमाणात. एखादा प्रश्न अथवा समस्या दिली तर तिचे निराकरण करण्यासाठी ते कसे मार्ग काढतात, त्यासाठी गटात स्वतंत्रपणे कसे काम करतात, ज्ञाननिर्मितीसाठी एकमेकात चर्चा करतात का, संवाद कौशल्य कसे वापरतात. ज्या उच्च विचार प्रक्रिया शिकण्यासाठी वापरल्या त्या प्रक्रिया विद्यार्थी भिन्न परिस्थितीत कशा वापरतात. त्यामुळे ज्ञानसंरचनावादी अध्ययनाची चाचणी तयार करताना व्याख्या सांगा, सूत्रे लिहा, कोण कोणास म्हणाले ते सांगा, रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा असे आणि यासारखे आशय अथवा ज्ञान तपासणारे प्रश्न विचारण्याऐवजी संबोधाचे आकलन, भिन्न परिस्थितीत त्यांचे उपयोजन, संबोधाचा तसेच तो वर्गात शिकताना केलेला विचार प्रक्रियेचा वापर करून समस्या उकलन तपासणारे प्रश्न तयार करावे लागतील. ज्ञानरचनावादी मूल्यमापनासंदर्भात काही तज्ज्ञांची निवडक मते पुढीलप्रमाणे आहेत. कोले यांनी असं म्हटले
ज्ञानरचनावादी दृष्टिकोनातून मूल्यमापन म्हणजे विचार प्रक्रियेचे परीक्षण करणे. बघा, हा भाग किती महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये मूल्यमापनामध्ये कधीही विचार प्रक्रियेला महत्त्वाचं स्थान दिलेलं दिसून येत नव्हतं, पण ज्ञानरचनावादामध्ये मात्र विचार तपासण्याची प्रक्रिया म्हणजेच मूल्यमापन आहे असा मूलभूत विचार कोहली यांनी मांडलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. बेडनार यांच्या मते प्रोडक्ट इज ऑफ लेसर इम्पॉर्टंट दॅन द प्रोसेस यूज टू डेव्हलप द प्रोडक्ट. म्हणजे इथं प्रोडक्ट हे महत्त्वाचं नसून, निष्पत्ती ही महत्त्वाची नसून, उत्तर महत्त्वाचं नसून, त्या उत्तरापर्यंत, त्या निष्पत्तीपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यानं कोणता मार्ग निवडला, कोणती प्रक्रिया निवडली, ती प्रक्रिया योग्य होती का, हे महत्त्वाचं मानलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. या सर्व व्याख्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की मूल्यमापन हे अध्ययन प्रक्रियेपासून वेगळं करता येत नाही. तो अध्ययन प्रक्रियेचाच एक भाग आहे. यासाठी आकारिक मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेचा वेध सातत्याने घेतला जातो. येथे अध्ययन निष्पत्तीपेक्षा अध्ययन प्रक्रियेचे मूल्यमापन केले जाते. त्यासाठी विविध प्रकारच्या तंत्रांचा अथवा साधनांचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. मग यावरून आपल्या ज्ञानरचनावादी मूल्यमापन प्रक्रियेची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. ती म्हणजे अध्ययनाशी मूल्यमापनाचं झालेलं एकात्मीकरण, मूल्यमापनासाठी एकापेक्षा जास्त मूल्यमापकांची गरज, अर्थात बहुमूल्यमापन करते, विचार प्रक्रिया केंद्रस्थानी मांडली गेलेली आहे, विचार प्रक्रियेचं परीक्षण करण्यावरती भर दिलेला आपल्याला दिसून येतो, गुणात्मक प्रक्रियेचा विचार या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून येतो, अध्ययनार्थ्याच्या अपेक्षा व गरजांचा विचार मूल्यमापनामध्ये मांडलेला दिसून येतो, सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन या ठिकाणी त्याचं महत्त्व अधोरेखित केलेलं आपल्याला दिसून येतं. मूल्यमापनात अध्ययनकर्त्याचा समावेश की जो आतापर्यंत कधीही झालेला नव्हता. मूल्यमापनामध्ये केवळ शिक्षकाचा समावेश होत होता, परंतु ज्ञानरचनावादानं सांगितलं की मूल्यमापनामध्ये अध्ययनकर्त्याचा समावेश झाला पाहिजे. त्याला कळालं पाहिजे की मला काय येतंय आणि काय येत नाही, काय येत नसेल तर ते कशामुळं, माझ्या कोणत्या चुका झालेल्या आहेत, याचा फीडबॅक किंवा प्रत्याभरण त्याला त्या मूल्यमापन प्रक्रियेमधून मिळायला पाहिजे. मूल्यमापन प्रक्रिया धिष्ठित व संदर्भाधिष्ठित असलं पाहिजे. अशा पद्धतीनं ज्ञानरचनावादी मूल्यमापन प्रक्रियेची वैशिष्ट्ये आपण पाहिली. धन्यवाद.